सो आज आपण पॉवर टॅपिंग लेवल 1 शिकतोय. लेवल 1 इज फॉर क्लेन्झिंग, क्लीन करण्याकरता आपली सिस्टम. ओके, याच्यामध्ये लगेच हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू. आपण जेव्हा लेवल 2 शिकू त्यावेळेला वी विल लर्न की दुसऱ्यांकरता कसं करायचं. म्हणजे दुसरा ऐकत नाही आपलं, पण आपल्याला त्याला मदत करायची आहे, तर दुसऱ्यासाठी कसं करायचं. किंवा एखादा आजारी आहे, सो अशा वेळेला हे कसं यूज करायचं. दिस इज लेवल 2. हाऊ टू मॅनिफेस्ट, अट्रॅक्ट थिंग्स, हे सगळं लेवल 2च्या गोष्टी आहेत. लेवल 1ला वी आर गोइंग टू लर्न क्लेन्झिंग, की सिस्टम आपली क्लीन केल्यानंतर व्हायब्रेशनली काय काय फरक पडेल. याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण पर्पज प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही आहे. पर्पज काय आहे, ही सगळी नेगेटिव्हिटी सिस्टम मधलं क्लीन करणं, हा त्याचा बेस पर्पज आहे. ओके, सो ज्या वेळेला आपण इफ यू सी हिअर अॅमेग्डाला जर तुम्हाला दिसला, सेंटर ऑफ द ब्रेन, कॅन यू सी दिस पोर्शन. अॅमेग्डाला इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल आवर नेगेटिव्ह इम्प्रेशन्स. ही किल्ली आहे, ह्याच्यामध्ये अँपारिसेप्टर्स असतात, जे सगळी नेगेटिव्ह इन्फॉर्मेशन, नेगेटिव्ह घटना, जे काही घडतं हे सबकॉन्शियसली स्टोअर करून ठेवतात. दिस इज द डोअर फॉर युअर सबकॉन्शियस ब्रेन, माइंड रादर. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं ना की मला नेगेटिव्ह गोष्टी जास्त का आठवतात पॉझिटिव्ह पेक्षा. कारण पॉझिटिव्ह गोष्टी फार इझिली ब्रेन स्टोअर करून ठेवत नाही, कारण पॉझिटिव्ह गोष्टींचा सर्व्हायव्हल मोड करता काही उपयोग नाही आहे. आपलं हे जे बेस ब्रेन आहे ना, हे रेप्टिलियन ब्रेन आहे. हे इव्हॉल्व्ह झालेलं ब्रेन नाही आहे. हे अशा याच्यातनं इव्हॉल्व्ह झालंय की जिथे आयुष्य फार खडतर होतं, कायम आयुष्याला धोका होता. मनुष्य जात ज्या वेळेला पृथ्वीवरती आली असेल, किती अवघड असेल आयुष्य. आपण नाही शिकार केलं तर आपण शिकार होणार आहे. इतकं सगळं इनस्टेबल, इतकी इनसिक्युरिटी. सर्व्हायव्हल मोड इज द ओनली मेकॅनिझम टू स्टे. सो त्याच्याकरता ब्रेनला कायम कॅल्क्युलेट करण्याकरता नेगेटिव्ह गोष्टी पाहिजेत. आपल्याला जर नेगेटिव्ह गोष्टींचा इन्फरन्सच नसेल तर आपण परत परत आयुष्यात त्याच चुका करणार. आपण परत परत आयुष्यात त्याच चुका करू नये याच्याकरता आपलं ब्रेन कायम नेगेटिव्ह मेमरीज स्टोअर करतं, आणि ते इतक्या फ्रेश स्टोअर करतं. म्हणजे तुम्ही ते जेव्हा जेव्हा रिप्ले करता, काही जणांना हा एक छंद असतो, त्यांचा वेळ गेला नाही की ते आयुष्य असं एक रिक्लायनर सीट वरती बसून हातात पॉपकॉर्न घेऊन ते त्याच मेमरीज रिप्ले. कसं मला छळलं, किती किती जणांनी छळलं. आता ब्रेनला काहीच कळत नाही की हे खरं चाललंय का हे 7, 8, 20 वर्षापूर्वी घडून गेलेलं आहे. त्याला वाटतंय खरं चाललंय आता या व्यक्तीच्या आयुष्यात. इट विल क्रिएट द सेम ॲग्रेशन, आणि पेशींना त्या ॲग्रेशनची सवय होते. म्हणून आज कितीतरी मुलांना सुखवस्तू आयुष्य आहे, पण मग डिप्रेशन येतं. माझ्याकडे बरीच पोरं येतात, मी त्यांना बऱ्याच वेळेला म्हणते की काही जेन्युइन असतात, पण बऱ्याच वेळेला यू आर हॅव्हिंग डिप्रेशन बिकॉज यू कॅन अफोर्ड इट. तुम्ही अफोर्ड करू शकता ना. कुठलं घर घ्यायचं नाहीये, कुठलं काही करायचं नाहीये. आई बाबांनी इतकं करून ठेवलेलं आहे, कारण आई बाबांना एकच हे होतं की आम्ही जे त्रास भोगला तो ह्यांना नको. पण त्या बिचाऱ्यांच्या पेशी आई बाबांच्याच आहेत. ते ब्रेन अजून रेप्टिलियन मोड मध्येच आहे. त्याला एक्सप्लोर करून अनुभवणं माहीतच नाहीये. त्याच्यामुळे सगळं असून कॉन्स्टंट हे की मी नाही मिळवलंय, बाबांनी मिळवलंय. सो हे रेप्टिलियन ब्रेन जे आहे ना, हे कॉन्स्टंटली सगळं नेगेटिव्ह साठवून ठेवतं सिस्टीम मध्ये. दॅट इज वाय वी रिमेंबर मोर ऑफ नेगेटिव्ह इन्सिडेंसेस अँड मोर क्लिअरली. आणि ज्या वेळेला हे नेगेटिव्ह इन्सिडेंसेस फिजिकली किंवा प्रॅक्टिकली किंवा इमॅजिनरी ट्रिगर होतात, इमॅजिनेशन मध्ये चाललोय, माइंडला हे कळत नाही की तुमचा वेळ जात नाहीये म्हणून तुम्ही टाइमपास करताय, की उगाच आपण आपलीच हॉरर फिल्म बघतोय उगाच, हे माइंडला कळत नाही.
त्याला वाटतं या बाईच्या आयुष्यात किंवा या माणसाच्या आयुष्यात हे खरं सुरू आहे. सो हे खरं सुरू आहे, अशा वेळेला काय पाहिजे? कॉन्स्टंट कॉर्टिसॉल, सगळे स्ट्रेस हॉर्मोन्स. कारण बॉडी तेवढ्यासाठीच तयार आहे. फक्त ज्या वेळेला आपण टॅपिंग करतो त्यावेळेला हे ॲम्पा रिसेप्टर्स आणि ॲमेग्डेला डिटॅच होतात. त्यांचे जे लिगॅन्ड्स आहेत ब्रेनमध्ये किंवा बॉडीमध्ये, प्रत्येक पेशी ज्यावेळेला एखादी इन्फॉर्मेशन धरून ठेवते ना, त्याला प्रोटीन लिगॅन्ड्स असतात. ते असे एकमेकांना चिकटतात. एखादा आजार पण ज्या वेळेला आपल्या पेशींना चिकटतो तो असा चिकटतो त्या बॉन्ड्समुळे. आणि म्हणून आपल्या शरीराची प्रत्येक पेशी दर 7 वर्षामध्ये रिन्यू झालेली असते, पण आजार तेच राहतात. कारण जुन्या पेशी नवीन पेशींना हे इन्स्ट्रक्शन देऊन जातात. इन रियालिटी युअर होल डायजेस्टिव्ह सिस्टम इज चेंज एव्हरी 3 years. पण मग अल्सर तिथंच कसा? कारण हे जे मेकॅनिझम आहे ना, हे जोपर्यंत डिटॅच होत नाही बॉडीला, जोपर्यंत हे सिग्नल मिळत नाही की घाबरायची गरज नाही आहे, सेफ आहे, त्यावेळेला ते क्रिएशन आणि रिजनरेशन कडे फोकस करू शकतं. म्हणून हिलिंग कधी होतं? ज्या वेळेला रिलॅक्स्ड असतो आपण. झोप ही एवढी महत्वाची काय? तुम्ही खूप दमलाय, सगळं अंग दुखतंय, 2 चॉईस आहेत. एकतर गाढ झोपूया किंवा एक क्रोसिनची गोळी खाऊया. रिपेअर कशाने होणार आहे? कारण झोप ही एकच गोष्ट आहे जी पूर्ण बॉडी रिफ्रेश करते त्याच पॉइंटला. म्हणून झोप जर झाली नाही व्यवस्थित, त्याच्या एवढं वाईट काही नाहीये. म्हणून 3rd डिग्री टॉर्चरला काय करतात? झोपू देत नाहीत. सो ती व्यक्ती इतकी इरिटेट होऊन बोलून टाकेल एकदाच की जा बाबा हे झालं होतं आणि मग झोपू दे मला. कारण एव्हरी सेल विल फॉल अपार्ट. सो ज्या वेळेला आपण टॅपिंग करतो ऑटोमॅटिकली ब्रेनचे ॲम्पा रिसेप्टर्सला सिग्नल जातो की सगळं ओके आहे. सारखं हे स्ट्रेस मोडवरती फंक्शन करायची गरज नाही. आपण हिलिंगकडे, रिपेअरिंगकडे, रिजनरेशनकडे लक्ष देऊ शकतो. ओके, दिस इज हाऊ द होल प्रोसेस वर्क्स. थॉट आला, मेसेजनी इमोशन ट्रिगर झालं, इमोशननी काय झालं? सगळी आतली ब्रेन सिस्टीम ट्रिगर झाली. ती ट्रिगर झाल्यावरती सगळे व्हायब्रेशन्स बदलले, सगळी केमिस्ट्री बदलली बॉडीची. त्याच्याकरता सगळ्यात मोठा ट्रिगर आहे इमोशन्सचा. तो जर आपल्याला रिपेअर करता आला तर ही सगळी पुढची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हली चेंज होणार. सो नुसतंच बॉडी वरती त्याचा इफेक्ट होईल असं नाही. ज्या मेकॅनिझम वरती बॉडी ऑपरेट करत असते ना, ती आपली ऑरिक एमिशन्स असतात. तुम्ही एखादा अस्वस्थ माणूस बघितलाय, त्याच्या आत अस्वस्थता आहे पण त्याच्या बाजूला पण बसवत नाही आपल्याला. चल बिचल सारखा असा थिरथिर थिरथिर माणूस असतो. त्याचं एमिशन तसं आहे, कॉन्स्टंट त्याचं एमिशन तसं असतं. आपण जसे असतो तसं आपलं ऑरिक फील्ड असतं. बायकांना कसं कळतं की कुठल्या पुरुषाशी बोलायचं आणि कोणाशी बोलायचं नाही? जो ज्यांना धोका वाटतो तो काहीच त्यांनी इन रियालिटी काहीच केलेलं नाहीये, तो तर उलट खूपच छान बोलतोय. पण तो जसा आहे त्याचं ऑरिक एमिशन ऑटोमॅटिकली तसं. या दोघांचे फील्ड जेव्हा एकमेकाच्या जवळ येतात त्यावेळेला देर इज अ नॉन लोकल कम्युनिकेशन दॅट हॅपन्स. सो ज्या वेळेला आपल्या आतमध्ये कॉन्स्टंट भीती प्रोसेस होत असेल, युअर ऑरिक एमिशन कॅरीज फिअर. फिअर व्हायब्रेशन्स. फिअर व्हायब्रेशन्स विल अट्रॅक्ट एव्हरीथिंग दॅट विल क्रिएट फिअर. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. जी भीती आहे ती काय अट्रॅक्ट करणार? भीती वाटेल अशीच परिस्थिती आणि अशीच माणसं. जो रागाने द्वेषाने भरलेला आहे त्याचं एमिशन रागाचं द्वेषाचं आहे. दिसताना काय दिसतं? हा असा वागतो म्हणून मला राग येतो. पण जोपर्यंत माझ्या आतनं ती रागाचीच एमिशन्स बाहेर पडत असणार आहेत, अशीच माणसं आणि अशीच परिस्थिती माझ्या वाट्याला येणार आहे.
सो इमोशन्स इज व्हॉट वी हॅव टू हँडल मोर. तर ही सगळी पुढची ट्रिगर फॅक्टर्स नॉर्मल होतील. चल पुढे नेक्स्ट. हे एनर्जी मेरिडियन्स आहेत ज्याच्यावरती ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर आधारित आहे. आपल्याला एवढे सगळे पॉईंट्स काही लक्षात ठेवायचे नाहीत, आपल्याला मेन 8 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. चल पुढे. दिस इज हाऊ मी आत्ता जसं सांगितलं तसं अॅमेग्डलामध्ये कसे चेंजेस घडतात, हाऊ द होल सिस्टम चेंजेस. चल आपल्याला हे 8 पॉइंट्स वरती टॅपिंग करायचं आहे. ओके. पहिला जो पॉइंट आहे माझ्या बरोबर तुम्ही आयडेंटिफाय करा. पहिला पॉइंट जो आहे त्याला कराटे चॉप पॉइंट म्हणतात. हा डायरेक्टली रिलेटेड आहे आपल्या सबकॉन्शियस मेमरीशी. ओके. सो एकतर आपण टॅपिंग असं करू शकतो, असं करू शकतो किंवा असं करू शकतो. ओके. ह्याला म्हणतात कराटे चॉप पॉइंट. सो आपण एखाद्या गोष्टीवर असं चॉप केलं तर जो पार्ट आदळतो ना, दिस इज कराटे चॉप पॉइंट. ओके. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कारण ह्याला अराउजल पॉइंट म्हणतात. ओके. याच्यावरती जेव्हा आपण टॅपिंग करून एक स्टेटमेंट म्हणतो, आता टॅपिंगची किंवा सगळ्या एनर्जी डायनमिक्सची सगळी किल्ली जी आहे ती ह्या स्टेटमेंट्समध्ये. ओके. स्टेटमेंट हा त्याचा आत्मा आहे. तर द थेरपी विल वर्क ऑर इट विल नॉट वर्क. सो फर्स्ट पॉइंट इज द कराटे चॉप पॉइंट. फाईन. त्याच्यानंतर जे 8-7 पॉइंट आहेत बाकी हे सगळे ॲनाटॉमिकल लोकेशन्स आहेत. पहिला जो पॉइंट आहे हा आयब्रोजच्या स्टार्टचा पॉइंट आहे. सो आपण जर बोटं अशी केली तर हे तिन्ही पॉइंट्स असे टॅप होतात. तुम्हाला हे बघताना वाटत असेल की हा काय मूर्खपणा आहे, उद्यापासून काय असं असं करायचं का? हो करायचं. मी ह्याच्यात व्हिडिओ तो टाकायचा विसरले की हाऊ ऑलिम्पिक प्लेयर्स ऑल्सो प्रॅक्टिस EFT. त्याचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती की कुठल्याही परफॉर्मन्सच्या आधी ऑलिम्पिक प्लेयर्स EFT कशी प्रॅक्टिस करतात. आज फार मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये हे वापरलं जातं आणि कितीतरी हजारो $मध्ये या गोष्टीची फी आहे. आपल्याला फ्री मिळतंय आणि ते आपल्या भाषेत मिळतंय म्हणून ह्याची काही व्हॅल्यू नाही असं नाही आहे. हे का फ्री देतो याचं पण कारण नंतर सांगणार आहे मी. कारण जसं आपल्याला योगाची व्हॅल्यू ते योगा झाल्यानंतर कळली, हे आपल्या भाषेत कोणीतरी देतंय, फ्री आहे. इट हॅज चेंज्ड मिलियन्स ऑफ लाईव्स. तुम्ही केलं नाही, तुम्ही अडकणार आहे. जग त्याच्या गतीने पुढे सरकतच राहणार आहे. ओके. सो हे दिसायला विचित्र दिसतं, दिसू दे. मुंबईमध्ये कितीतरी लोक ते आधी सांगायचे की आम्हाला फक्त ट्रेनमध्ये वेळ असतो. मग सुरुवातीला ते ट्रेनमध्ये वगैरे असं असं काहीतरी करायचे, आजूबाजूचे असे वेड्यासारखं बघायचे. मग त्यावेळेला सारखे इंट्रोज व्हायचे, 5-5 दिवस इंट्रोज असायचे. सो ते सगळ्यांना घेऊन यायचे. सो हळूहळू थोड्या थोड्या अंतरानंतर आखा डबाच्या डबा वेड्यासारखं असं असं करायला लागला. आपल्याकडे एक मिस्टर पेरके यायचे, ते मंत्रालयात कामाला होते. सो ते दुपारच्या त्यांनी मला एकदा प्रश्न विचारला. ते असे एकदम स्ट्रिक्ट आणि असे होते. मला म्हणले होतच नाही माझ्याकडनं. म्हणलं डब्याला हात लावायचा नाही टॅपिंग केल्याशिवाय. सिम्पल. म्हणजे मी एक उदाहरण दिलं त्यांना. त्यांनी ते एवढं रिलिजियसली पाळलं की रोज सुट्टी झाली दुपारची की आधी डबा असा समोर ठेवायचे, ते प्रोटोकॉल त्याच्या बाजूला, आणि मग टॅपिंग. सो हे मंत्रालयातली लोक हसायला लागली. मग ते सगळ्यांना घेऊन तिकडे आले टॅपिंगचा वर्कशॉप शिकायला. मग सगळे शिकले. मग पेरके रोज डबा, सगळ्यांचा डबा टेबलवर, आणि आधी सगळे टॅपिंग करून, सामूहिक टॅपिंग करून मग ते सगळे जेवायचे. अँड यू विल नॉट बिलीव्ह, ती आग लागली ना मंत्रालयामध्ये. सो हे तेव्हा हे सगळेजण टॅपिंग करत होते आणि ते येऊन एवढ्या आनंदाने त्यांनी सांगितलं की आमच्या डिपार्टमेंटचा एकही पेपर जळला नाही. आणि इतके खुश होतो आम्ही सगळे की दिस क्रिएट्स मिरेकल्स. सकाळ न्यूजपेपरमध्ये एक बातमी जी छापून आली, आपल्याकडे एक वकील मॅडम यायच्या आणि त्यांच्याकडे घरी काम करणारी एक बाई होती. आता कामवाल्या बाईला त्यांनी हे शिकवलं टॅपिंग. नंदुबाई नाव त्यांचं. ही सकाळमध्ये प्रिंटेड न्यूज आहे. सो ती खूप त्रासात होती वगैरे असं. तिचा एक किस्सा घडला. ती एका व्यक्तीकडे, जिथे एका बिल्डरकडे कामाला होती, आणि तिने त्या माणसाकडे दर महिन्याला काहीतरी पैसे देऊन त्यांचं एक SRA स्कीम मध्ये एक फ्लॅट घेतला. अराउंड 30-35 लाख रुपीजचा तो फ्लॅट झाला.
सो तिने जेवढे जमवले प्लस तिच्या मुलाच्या नावावरती लोन, असा तो काहीतरी फ्लॅटची ती प्रोसिजर होणार होती. सो ती बरेच वर्ष त्यांच्याकडे ते देत होती पैसे. आणि फ्लॅट ती ज्या वेळेला ती स्कीम तयार झाली आणि पोझेशन मागायला गेली त्यावेळेला या बिल्डरनी सांगितलं कसलं काय, काही झालेलंच नाही आहे असं. आता कामवाली बाई काय करणार, लिखापडी काहीच नाही, सगळं की इतके वर्षाचे संबंध आहेत असे करतो की नाही व्यवहार आपण. काय ऍट फॉल्ट आहे, इमोशन्स. जी व्यक्ती आपल्याशी जोडली गेलेली आहे ही व्यवहाराला कधी नाही म्हणेल का. जिला आपल्याला काहीच फसवायचं नाही अशी व्यक्ती कागद करायला नाही म्हणेल का. कुणाला वाईट वाटेल कागद करायला, ज्याचे इंटेन्शन्स क्लिअर नाही आहेत. पण इतकी उबळ येते ना आपल्याला प्रेमाची की आणि हा काय म्हणेल याची. एक वेळ रिलेशन तुटलं तरी चालेल, पैसे आपल्याकडे राहू देत, कारण हे व्यवहार फसल्यानंतर दोन्ही जाणार आहे, रिलेशन पण जाणार आहे आणि पैसे पण जाणार आहेत. सो ही थॉट क्लॅरिटी पण ज्या वेळेला इमोशन्स रिलीज व्हायला लागतील ना नेगेटिव्ह, त्याच वेळेला क्रिएट होईल. सो ती बाई इंट्रो लेक्चरला सरांना भेटायला आली, रडून 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 ती सांगत होती काय 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 काय. आणि मग सर म्हणले बघ बाबा आपल्याकडे एकच तंत्र आहे जगातलं, काय करायचं, टॅपिंग करायचं. ती म्हणली फ्लॅट मिळेल. ती म्हणली फ्लॅट नाही मिळणार, तुला जे आत्ता त्रास होतोय ना हा रिलीज होईल. मग सर तिला घेऊन बसले समोर, तिला म्हणलं तुला काय वाटतंय. मग ती तिच्या भाषेमध्ये सुरू झाली, त्याचा मुर्दा पाडावा वगैरे असं सगळं. तर सर म्हणले हे सगळं घे आणि इथे टॅपिंग कर, की त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी मला असं 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 होतंय. आणि तिला पाठवून दिलं. 6 महिन्यानंतर त्या मॅडमचा फोन आला, त्या म्हणल्या नंदूबाईंना तुमच्याशी बोलायचंय. तर सर म्हणले आता ही रडणार 100% की 6 महिने झाले मी करतीये काहीच झालं नाही आहे. ती म्हणली सर चमत्कार झालाय, 3 हिअरिंग झाल्या केसच्या आणि 4थ्या हिअरिंगला काय घडलं माहित नाही, त्या व्यक्तीने आणून डायरेक्ट चावी दिली. ही घटना सकाळ न्यूजपेपर मध्ये एक आर्टिकल म्हणून प्रिंट होऊन आली होती. काय घडलं वी डोंट नो. पण जसं एक्सचं वाय झाल्यावरती युनिव्हर्स पण वायला रेझोनेट करायला लागतं, कदाचित तसं झालं असावं. सो आपण ज्या वेळेला हे सगळं आज शिकणार आहे, आपल्याला काही लगेच तुम्ही स्वप्न रंगवू नका की इकडे अडकलेले मिळतील, ही मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. आपण आधी करणार आहे आपली नेगेटिव्हिटी क्लीन करायला. दॅट इज ऑल दॅट इट इज. रेस्ट इज त्याचा जसा कोर्स घडेल तसा कोर्स घडेल त्याचा. क्लिअर. चलो. सो हे 8 पॉइंट्स आहेत. मी पॉइंट्स दाखवत होते तुम्हाला. फर्स्ट पॉइंट इज हिअर, सेकंड वाला जो आहे तो फेसचा. त्यानंतर डोळ्याच्या साईडला, चष्माची काडी जिथे असते ना तिथे, इथे दिस साईड. ओके. त्यानंतर बरोबर डोळ्याच्या खाली टॅप लाईक दिस. अलगट टॅप करायचं, पण आपल्याला कळलं पाहिजे टॅप करतो. ते काळं निळं होईपर्यंत टॅपिंग नाही करायचं. ते नमाज पडल्यावरती वगैरे नाही येतं इथेच काळं, तसं नाही करायचं आपल्याला. त्यानंतर नाकाच्या खाली इथे, ओठाच्या खाली. त्यानंतर कॉलर बोन. कॉलर बोन इथे प्रॉमिनंट असतो बघा आपला, बायकांमध्ये जास्त असतो. सो हात जर आपण असा केला तर हे सगळे पॉइंट्स टॅप होतात इथले. एका साईडला नाही, इथे मध्ये. ओके. कॉलर बोनचे स्टार्ट आणि इथलं. त्याच्यानंतर बरोबर आपल्या ड्रेसची शिवण जिथे असते ना आणि निपलच्या क्रॉस सेक्शनला दिस पॉइंट. आणि लास्ट इज बरोबर डोक्याच्या मध्यभागी. बॉडी स्किन लेवलला बायलॅटरल आहे, सेम आहे. ओके. सो दोन्हीकडे केलं तरी चालतं, एका साईडला केलं तरी चालतं, पण आयडियली जेवढे पॉइंट बायलॅटरली टॅप करणं शक्य आहे ते करा. हा पॉइंट कधी कधी होत नाही बायलॅटरल, सो ठीक आहे, एका साईडला केलं तरी चालू शकेल. हे पॉइंट्स आहेत. ओके. पॉइंट्स शिकवणं म्हणजे टॅपिंग शिकवणं नव्हे. हे फक्त पॉइंट्स आहेत. जसं तुम्हाला कोणीतरी कीबोर्ड दिला म्हणून तुम्ही रायटर झाला का? काय लिहायचं ही ह्याची खरी कला आहे. ओके. सो सगळा त्याचा गेम जो आहे तो त्या स्टेटमेंटमध्ये, की काय स्टेटमेंट करायचं ह्या पॉइंट्सवरती. ओके. चल पुढे. मी आय जस्ट एक्सप्लेन दिस टू यू. आता एवढे दिवस दिस वॉज ऑल व्हेरी कॉम्प्लिकेटेड. स्टेटमेंटला 3 फ्रेजेसमध्ये डिवाइड केलंय. ओके. सो तुम्ही तुमचं जर वही पुस्तक काही आणलं असेल तर हा डायग्राम जरा काढा.
मध्ये तुमचं नाव लिहा इथे. ओके, आणि त्याला 6 एरोज काढा. 6 एरोज का? कारण आपण आत्ताला 6 प्रॉब्लेम्स घेणार आहे आपले. हे तुम्हाला ग्रुप्स वरती PDF पाठवलं जाईल या सगळ्याचं. हे फक्त एक्झाम्पल्स म्हणून आहे. पण याच्यापेक्षा जगामध्ये सोपी प्रोटोकॉल पद्धत असू शकत नाही. ओके, सो पहिल्या ह्याच्यामध्ये मी किंवा मला. ओके, त्यानंतर सेकंड स्टेप इज विषय, म्हणजे कशासाठी मला टॅपिंग करायचंय. ओके, आणि त्याचा जो बाण आहे त्याच्यावरती लिहायचं की मला ह्या विषयाबद्दल काय वाटतं. सो आता आपण आपल्या आयुष्यातले 3 प्रॉब्लेम्स चूज करूया. ओके, प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यातले. आता हे सुद्धा मी सगळं प्रिंट करून दिलं असतं जर सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम असते तर. ते नाही आहेत म्हणून हे शिकवतेय. सो 3 विषय चूज करूया. ओके, काय असू शकतील विषय? कोणी शेअर करेल म्हणजे क्लॅरिटी येईल थोडीशी. काही असेल, कुठेतरी पैसे अडकलेले असतील, हेल्थचा इश्यू असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग असेल, जॉबच्या रिलेटेड काय, जॉबच्या रिलेटेड टेन्शन आहे, कशाचं टेन्शन. आता व्हेन यू स्टेट अ प्रॉब्लेम यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. ओके, तुम्ही जेव्हा युनिव्हर्स कडे कुठलीही गोष्ट मागता यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर. जॉब रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे, काही असेल, भीती वाटते, काय एक्झॅक्टली काय आहे, जॉबचं टेन्शन वाटतं. ओके, सो आता इथे कसं लिहिणार आपण? मधल्या याच्यामध्ये तुमचं नाव किंवा काय, मी, मला, जे काय तुम्ही लिहाल ते. तुमचा विषय काय आहे? जॉब. ओके, जॉब रिलेटेड. ह्याच्याशी रिलेटेड काय इमोशन्स आहेत? भीती वाटते, अजून काय? स्ट्रेस येतो, अजून इनसिक्युअर वाटतं, व्हेरी नाईस, अजून राग येतो, कोणास तरी राग येत असेल ना तिथे. ओके, सो हे सगळं इथे लिहायचं. ओके, हे लिहा तर आधी, तर पुढचं सांगते. तुम्ही असं बसू नका की घरी जाऊन करतो, तुम्ही करणार नाहीये मला माहितीये. एवढा वेळ आयुष्यात आपण कधीच स्वतःसाठी काढत नाही. कारण लहानपणापासून आपल्याला हे सांगितलंय की तुला असंच वाटलं पाहिजे आणि असं नाही वाटलं पाहिजे. असं कसं वाटतं तुला? तुम्ही जर लहान असताना आपण जर आई बाबांना जाऊन सांगितलं की मला भीती वाटते एखाद्या गोष्टीची, तर रिॲक्शन काय आहे? रिॲक्शन काय आहे? तुम्ही जर आई बाबांना जाऊन सांगितलं की मला भीती वाटते शाळेला जायची, रिॲक्शन काय आहे? एकतर 2 पहिल्या पडतीलच. भीती कशी काय वाटते? बिकॉज आता त्यांची भीती ट्रिगर केली तुम्ही की आता शाळेला घाबरायला लागला. बघा, चेन ऑफ थॉट. हा आता शाळेला घाबरायला लागला म्हणजे हा उद्या कॉलेजला घाबरणार, म्हणजे हा जॉबला घाबरणार, म्हणजे हा घरातनं बाहेर जायला घाबरणार, म्हणजे हा घरात बसणार आणि ह्याला मी पोसायचं. इतकं ते, कारण सगळं फक्त सर्व्हायव्हलवर आहे, त्याचं एक्सप्लोरेशनच नाहीये. आपण अशा चौकटीत राहतोय की आपल्याला हे वाटलं पाहिजे आणि हे नाही वाटलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर बघितलं तर आपलं स्वतःबद्दलचं एक्सप्रेशन खूप लिमिटेड आहे. तुम्हाला आज अचानक मी विचारते की तुम्हाला काय वाटतं, एकदम सुचणारच नाही की मला काय वाटतं का, मला काय वाटलं पाहिजे का, इज द फर्स्ट क्वेश्चन. कारण ह्याची सवय नाहीये. पण हे ब्लॉक्स जर आपल्याला कळले नाहीत, आता बघा ह्यांच्या केसमध्ये त्या जॉब बद्दल एव्हरीथिंग इज एनर्जी, जॉब पण काय आहे टू द कोर. ओके, आता यांना त्या जॉब बद्दल काय वाटतं? भीती वाटते, राग येतो, खूप इन्सिक्युअर वाटतं, खूप स्ट्रेस वाटतं. प्लस आहे का मायनस आहे? बरोबर. हा जॉब कॉन्स्टंट त्यांच्या आतमध्ये काय निर्माण करणार? हीच नेगेटिव्हिटी. सो त्या जॉब रिलेटेड ह्यांची फ्रिक्वेन्सी कायम नेगेटिव्ह राहिली. तो जॉब ह्यांच्या आयुष्यात भरभराटी घेऊन येईल का स्टॅग्नन्सी घेऊन येईल? सो दॅट इज वाय क्लिनिंग दिस इज इम्पॉर्टंट. क्लीन करून बघूया काय होतं, राईट? ओके, असं अजून एक कोणाचं उदाहरण घ्यायचंय? येस, बोल ना.
राग आहे. ओके, व्हेरी नाईस. सो विषयमध्ये इकडे मला विषयमध्ये काय येईल? स्पेसिफिक आहेत का सगळेच आहेत? हा, सगळेच आहेत, सगळेच आहेत. गंमत बघा, आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांची तारीफ करायला आवडते का तक्रार करायला आवडते? ही सगळी तक्रार करणारी माणसं कोणाच्या आयुष्यात आहेत? म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी काय आहे? कशी का असे ना, कॉन्स्टंट वाईट माणसं आहेत आपल्या आयुष्यात. हा ब्लॉक कुठून आलाय? कॉन्शियस नाही आहे. हा कदाचित एक पास्ट लाईफ प्रोग्राम असेल, हा कदाचित कार्मिक असेल, कदाचित ग्रहताऱ्यांचा दोष असेल, वी डोंट नो. पण हा एक ब्लॉक आहे. आता हे आहे म्हणून ते बघायला जायचं नाहीये लगेच की माझ्या पत्रिकेत काय आहे का, मग मी पास्ट लाईफ रिग्रेशन करू का. ब्लॉक कुठून आलाय हे कळण्याची गरज नाहीये. हा ब्लॉक आहे एवढंच कळलं पाहिजे. सो त्याच्या केसमध्ये काय लिहिल तो? मला. विषय काय आहे? सगळे नातेवाईक. तो तुझ्या ब्रेनला माहिती आहे कोण कोण आहेत. ओके, सगळे नातेवाईक. इमोशन्स मध्ये काय आहे? फक्त राग आहे. थोडं रंगव ना त्याला. बघा त्या बाईला एवढं रंगवून घर मिळालं. व्हॉट एव्हर, राग, तिरस्कार, मग तळपायाची आग मस्तकाला जाते, मारावंसं वाटतं, भोसकावंसं वाटतं, व्हॉट एव्हर, पुढे करायचं नाहीये. यू आर रिलीजिंग दॅट. गंमत बघा, आपल्याला हे सगळं, आता तुम्ही हे सगळं टॅपिंगला घ्याल तर तुम्हाला वाटेल की मी नेगेटिव्ह बोलतेय किंवा बोलतोय. तुम्ही नेगेटिव्ह नाही बोलत आहे, जे खरं आहे ते बोलताय आणि ते रिलीज करतोय. रिलीज पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह आहे? पण आपल्या समाजाची बैठक अशी आहे की मनात काही पण वाटू दे, तोंडाने बोलायचं नाही. यू कॅन हेट द पर्सन अँड लिव्ह युअर होल लाईफ विथ द पर्सन, दॅट इज ऍक्सेप्टेबल. पण आपण जर ते म्हटलं, आपण हील करतोय ना, तो आधी पंक्चर कुठे आहे ते तर कळलं पाहिजे. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन म्हणता का काहीतरी झालंय, काहीतरी बरं करा. स्पेसिफिकली कळल्याशिवाय समजणारच नाही ना काय औषध द्यायचं. सो विथ युअर इमोशन्स बी व्हेरी क्लिअर. आणि आता सुरुवातीला 4 ते 5 प्रॉब्लेम्स, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही घेऊ नका. ते प्रॉब्लेम्स प्रॅक्टिकल असू शकतात, इमोशनल असू शकतात, काहीही असू शकतात. जसं एखाद्याचा प्रॉब्लेम असेल की मला भविष्याची प्रचंड भीती वाटते. प्रॉब्लेम आहे, त्रास होतो त्याचा. विचार जरी केला तो त्या ॲरोवर लिहायचं की मला काय काय वाटतं त्याच्याबद्दल. ते टॅपिंगला कसं घ्यायचं मी सांगते नंतर. बट बी ॲज डिस्क्रिप्टिव्ह ॲज पॉसिबल. बघा, तुम्ही टॅपिंग वरती हजारो कोणाचेही व्हिडिओज काढून बघा, इतकी सिंपल स्क्रिप्ट फॉर्मॅट तुम्हाला कुठेही सापडणार नाही. येस, तू कोणतरी हातवर केला होता. येस, ओके, फाईन. सो आता यांच्या केसमध्ये काय आहे? मला विषयमध्ये काय येईल? एपिलेप्सीचा त्रास. त्याच्या विषयी काय वाटतं? काय वाटतं? भीती वाटत असेल ना. कधी येईल, काय होईल, कोण असेल आजूबाजूला, नसेल, काय मला मदत योग्य वेळी मदत मिळेल, नाही मिळेल. सो हे सगळं जे काही स्ट्रेस फॅक्टर्स ते आहेत ते सगळे त्या बारवरती लिहायचे. क्लिअर? हे क्लिअर आहे? येस, नो? क्लिअर? फाईन. चल पुढे. आता हे एक प्रॅक्टिकली मी स्टेटमेंट तयार करून दाखवलेलं आहे तुम्हाला. सपोज आपण असं घेतलं, हे 2 प्रॉब्लेम आहेत एका व्यक्तीचे. ओके, पहिला प्रॉब्लेम काय आहे की भविष्याविषयी प्रचंड भीती वाटते. सो काय वाटतं? भविष्याविषयी प्रचंड भीती वाटते, पैसे असतील की नाही याची भीती वाटते, आपलं कोणी असेल की नाही. प्रॅक्टिकल आहे, बऱ्याच लोकांना असतं हे. पुढे दुसरा प्रॉब्लेम काय आहे? XYZ माणसाचे, आपण कोणाला सपोज पैसे दिलेत आणि ते अडकलेत, तो देत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे आपला. सो त्याच्याविषयी मला काय वाटतं? खूप भीती वाटते, राग येतो, हतबल झाल्यासारखं वाटतं. आता हे प्रॅक्टिकली टॅपिंगला कसं घ्यायचं की मला भविष्याविषयी 1 मध्ये ते 3ही गोष्टी घ्यायच्या आणि एंड आपण असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या ब्लॉक्स किंवा नेगेटिव्हिटीतून पूर्णपणे रिलीज होऊ देतो. शॉर्ट टॅपिंगला रिलीज. क्लिअर आहे फॉर्मॅट?
फोटो काढून घ्या आत्ता, उद्या ग्रुप्सवरती पाठवू. आपण एक आत्ता प्रॅक्टिकली करूया. ओके, बघा आपल्या सिस्टीममध्ये किती स्ट्रेस ॲक्युम्युलेटेड असतो आपल्याला कळेल आत्ता. आहे ती स्क्रीन, मी ठेवेन ती स्क्रीन, डोंट वरी. ओके, फोन्स बिन सगळं खाली ठेवा, 2 मिनिटं शांत बसा. म्हणजे आपली बॉडी किती मिनिमल लेवलला फंक्शन करत असते बघा कॉन्स्टंट स्ट्रेसमध्ये जेव्हा असते. आता आपण सगळेजण श्वास घेऊया, जाणीवपूर्वक श्वास घेऊया. लंग्सची एक कपॅसिटी आहे. आयडियली लंग्समध्ये किती ऑक्सिजन जायला पाहिजे किंवा किती एअर एक्सचेंज व्हायला पाहिजे? 100% व्हायला पाहिजे की नाही? पूर्ण श्वास भरला पाहिजे. ओके, पण आपण सगळेजण या सगळ्या स्ट्रेसमुळे ना खूप ब्लॉक्ड होतो. स्ट्रेस म्हणजे आज रविवार आहे म्हणून स्ट्रेस नाही असं नाही आहे, ॲक्युम्युलेटेड स्ट्रेस आहे. इथून घरी जायचं सुद्धा स्ट्रेसच आहे ना. सो एनिथिंग जस्ट स्ट्रेसेस अस आउट. आणि हे सगळं आपल्या बॉडीचं फंक्शनिंग कॉम्प्रोमाइज करतं. कसं करतं बघूया. सो ब्रीथ करण्याचा प्रयत्न करा आणि बघा की तुम्हाला किती वाटतं की किती आपले लंग्स किती ओपन आहेत, किती आपण श्वास मोकळा आत घेऊ शकलो. ओके, एक 3-4 श्वास घ्या. कॉम्पिटिशन नाही आहे, हे तुमचं तुम्हाला फरक कळावा म्हणून करायला लावते मी. ओके, सो डोळे बंद करा आणि एक 3-4 श्वास घेऊन बघा जाणीवपूर्वक. ओके, ओपन युअर आईज. किती % साधारण यू कुड ब्रीथ फ्रीली असं वाटतं? 50%? किती जण 50च्या खाली आहेत? 20-30 अडकल्यासारखं वाटतं. मी तुम्हाला ॲक्च्युली टायमर लावून जर दाखवलं ना तर तुम्हाला कळेल ते. इन रियालिटी व्हेन यू आर रिलॅक्स्ड आणि हायेस्ट फॉर्म ऑफ ब्रीदिंग काय आहे की ज्या वेळेला आपण 1 मिनिटामध्ये फक्त 4 श्वास घेतो. हे ज्या वेळेला घडेल ना त्यावेळेला तुमचं बॉडी ऑप्टिमम लेवलला फंक्शन करते. आत्ता आपण श्वास घेतल्यावरती किती वेळ होल्ड करू शकतो ही प्रत्येकाची कपॅसिटी आहे. ओके, हे ट्राय करूया आपण. श्वास घेऊया आणि तुमचं तुम्ही मोजा की 1 2 3 4. उगाचच त्रास द्यायचा नाही स्वतःला. आय डोंट वॉन्ट एनीबडी फेंटिंग हिअर. पण आपल्याला कळू दे की हाऊ स्ट्रेसफुली वी ब्रीद. ओके, चलो ब्रीद इन. जिथे अनइझी वाटेल ब्रीद आउट. कळलं तुमचं तुम्हाला? यू कुड अंडरस्टँड? केलं ना ब्रीद आउट का अजून इनच आहे? इट इज डिफिकल्ट टू होल्ड ब्रेथ, राईट? आता आपण टॅपिंगची एक गंमत बघूया. माझ्याबरोबर टॅप करा. माझ्या सिस्टीममध्ये खूप स्ट्रेस ॲक्युम्युलेटेड आहे. हा इमोशनल असेल, फिजिकल असेल, मेंटल असेल, दिवसभराच्या सगळ्या कामांचा असेल, फायनान्शियल असेल. पण ह्या गोष्टीमुळे माझा श्वासच पूर्ण घेता येत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या ब्लॉक मधनं रिलीज होत होते. माझ्या सिस्टीम मध्ये खूप स्ट्रेस ट्रॅप्ड आहे. हा आधीच्या घटनांमुळे असेल, रोजच्या आयुष्यामुळे असेल, फिजिकल असेल, मेंटल असेल, सायकोलॉजिकल असेल. पण ह्याच्यामुळे माझी श्वास घेण्याची कपॅसिटी खूप कॉम्प्रोमाइज होते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या ब्लॉक मधनं रिलीज होत होते. माझ्या सिस्टीम मध्ये खूप स्ट्रेस ॲक्युम्युलेटेड.
आधीच्या घटनांमुळे असेल, रोजच्या आयुष्यामुळे असेल, इमोशनल असेल, सायकोलॉजिकल असेल, फायनान्शियल असेल, पण ह्याच्यामुळे माझा श्वास खूप ब्लॉक होतो, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या ब्लॉक मधनं रिलीज होतो. रिलीज, नेक्स्ट रिलीज, रिलीज, नाकाच्या खाली रिलीज, नाकाच्या खाली रिलीज, कॉलर बोन रिलीज, आर्मपिट्स रिलीज, रिलीज. आता हा झाला एक राऊंड. असे आपल्याला करायचे 3 राऊंड. रिलीज, 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 रिलीज. लास्ट राऊंड. रिलीज, 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 रिलीज. खाली हात घ्या, एक दीर्घ श्वास घ्या, उश्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. डोळे बंद करा. आता श्वास घेऊन होल्ड करण्याचा प्रयत्न करा. Breathe out. Did your capacity increase? Did your capacity increase? आणि did you see the quality of breath? म्हणजे किती अननेसेसरी स्ट्रेस रोज कॅरी करतो आपण. आणि बॉडी असं आहे का की बॉडीला ऑक्सिजन मिळत नाहीये, पण किती मिळत आहे? जेवढं जिवंत राहण्यापुरतं गरजेचं आहे तेवढंच. सो न्यूट्रिशन फ्लो जो आहे आपल्या सिस्टम्सकडे, डायजेशन जे हे सगळं असंच असणार आहे ना, मिनिमम, बेअर मिनिमम. सो कितीही खाल्लं तरी ते अंगी कसं लागेल? ज्या वेळेला सगळीच बॉडी अगदी मिनिमम लेवलला ऑपरेट करते. व्हायब्रेशन पण आपल्या आतनं बाहेर पडणारे कसे आहेत? इतके इतके असे, ओरा असा, एवढा एवढासा, कायम घाबरलेला, आकुंचन पावलेला. सो ट्राय दिस फॉर 1 month. बऱ्याच वेळेला टॅपिंग करत असताना जांभई येऊ शकते, डोळ्यातनं पाणी येऊ शकतं, झोप आल्यासारखं वाटू शकतं. हे सगळं बॉडीचे रिलीज रिस्पॉन्सेस आहेत. दिस इज व्हेरी नॉर्मल. आणि काल जांभई आली, आज आलीच नाही म्हणजे रिलीज झालं नाही असं नाही. बॉडी रोज वेगवेगळ्या डायनॅमिक्समध्ये फिरत असते. ओके, सो इट इज ऑल राईट. करणं काम आहे फक्त आपलं. क्लिअर? सो आता ह्यातला एखादा विषय जर आपल्याला टॅपिंगला घ्यायचा असेल, आता आपण हा करूया. हे नॉर्मली सगळ्यांच्या केसमध्ये असतं की भविष्याची भीती वाटते. ओके, सो डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्हाला प्रॅक्टिकली भविष्याची किती भीती वाटते. 0 to 10च्या स्केलवर बघा. 0 म्हणजे काहीच नाही, 10 म्हणजे खूपच जास्त, विचारच करू शकत नाही आपण त्याचा. 5 म्हणजे ओके ओके. तुम्हाला कोणाला जस्टिफाय नाही करायचंय की मला 8च का वाटली आणि मला 7च का वाटली. जो आकडा तुमच्या डोक्यात येईल की मला किती भीती वाटते, आला काहीतरी आकडा? येस, नो? ओके, सो सुरू करूया टॅपिंग आपण. ओके, माझ्या बरोबर रिपीट. हे एक्झाम्पल आहे एक. सो असं तुम्ही जर ह्याच्यामध्ये लिहिलं असेल तर आपण हे कसं करणार. सो माझा पहिला पॉइंट काय आहे? माझ्याबद्दल आहे ना. सो मला. सेकंड काय आहे? भविष्याविषयी काय वाटतं? खूप भीती वाटते. भविष्यामध्ये पैसे असतील की नाही याची खूप भीती वाटते. आपली कोणी माणसं असतील की नाही ह्याची खूप भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या नेगेटिव्हिटीतून, भीतीतून पूर्णपणे रिलीज होऊ देते. असं हे स्टेटमेंट आपण इथे 3 वेळेला रिपीट करणार आहे. ओके, 3 वेळेला म्हणत असताना जेवढ्या वेळा टॅपिंग होईल विल कीप टॅपिंग. ओके, परत. मला भविष्याविषयी प्रचंड भीती वाटते. पुरेसे पैसे असतील की नाही ह्याची खूप भीती वाटते. आपली माणसं असतील की नाही
ह्याची भीती वाटते. तुम्हाला त्यात ऍड करायचं असेल तर ऍड करू शकता की मला एकटेपणाची पण खूप भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून, नेगेटिव्हिटीतून रिलीज होऊ देते. अजून एकदा, मला भविष्याविषयी खूप भीती वाटते. पुरेसे पैसे असतील की नाही, आपली माणसं असतील की नाही, एकटेपणाची खूप भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून, नेगेटिव्हिटीतून पूर्णपणे रिलीज होऊ देतो. आता ह्या पॉइंटला हात नाही लावायचा. 3 वेळेला झालं इथे, आता इथे नाही. आता वी गो टू द फेस पॉइंट्स. रिलीज, नेक्स्ट रिलीज, डोळ्याच्या खाली रिलीज, नाकाच्या खाली रिलीज, ओठाच्या खाली रिलीज, कॉलर बोन रिलीज, आर्मपिट्स रिलीज, डोक्यावर रिलीज. हा झाला 1 राऊंड. असे 3 राऊंड. रिलीज, 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 रिलीज. लास्ट राऊंड. रिलीज, 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 रिलीज. हात खाली. एक दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. हा झाला एक विषय. ह्याच्या नंतर लगेच तुम्ही दुसरा विषय पण घेऊ शकता. सपोज तुमचा विषय असेल की माझे XYZ माणसाकडे पैसे अडकलेत. ओके, सो मला त्या पैशांचा विचार केलं की खूप भीती वाटते. तो देईल की नाही, तो का देत नाहीये याचा राग येतो, फसवल्या जाण्याची भावना वाटते, हतबल झाल्यासारखं वाटतं, जे काही व्हॉट एव्हर युअर इमोशन्स आर. सो असं तुम्ही एका पाठोपाठ एक कितीही विषय घेऊ शकता. आता साधारण एक विषय ॲटलिस्ट तो पूर्णपणे सॉल्व्ह होईपर्यंत तरी घ्या. म्हणजे आता ही भीती रोज करतोय ना आपण, तो तुम्हाला ती कमी झालेली कळेल एक 10-12 दिवसांनी. मग त्याच्यानंतर दुसरा विषय घेतला तरी चालेल. जर असं वाटलं की ती जुनी भीती परत सिस्टीममध्ये येते तर परत सुरू करायचं. दिवसात कधीही कुठेही कसंही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण टॅपिंग करताना सुरुवातीला 3 ते 4 विषयांपेक्षा जास्त घेऊ नका. तुम्हाला काहीतरी हवंय सपोज, ओके, त्याच्यासाठी टॅपिंग करायचं. सो त्याच्याबद्दल आधी नेगेटिव्ह काय वाटतं ते रिलीज करायचं. जसं तुम्हाला एखादी गाडी घ्यायची, ओके, सो मला ही गाडी हवी आहे. मला तिथे झालं विषयमध्ये काय येईल, ही XYZ गाडी मला घ्यायची आहे. इमोशनमध्ये काय येईल, भीती वाटते, हप्ते परवडतील की नाही, जे काही तुमचे नेगेटिव्ह इमोशन्स जे असतील, की घेतल्यावर झेपेल की नाही, लोकांची नजर लागेल का काय. तुम्हाला हे जस्टिफाय करायचं गरज नाही आहे की हे होतं का नाही होतं. ते जर माझ्या सिस्टीम मध्ये आहे तर ते माझ्यासाठी होणार. लोकांची नजर लागते का नाही लागत, वी डोंट नो. पण जर माझ्या डोक्यात हे बसलेलं आहे तर मला एक्झॅक्टली तेच अनुभव येणार. मी हे टॅपिंग शिकल्यानंतर कितीतरी दिवस रोज हेच टॅप करायचे की मला भीती वाटते. कारण आफ्टर आय स्टार्टेड डुईंग ऑल दिस, माय लाईफ स्टार्टेड प्रोग्रेसिंग लाईक दिस. आणि बाकीचे असे जरा देवर प्रोग्रेसिंग लाईक दिस आणि माय लाईफ स्टार्टेड गोईंग लाईक दिस. सो असं भीती वाटायची मला की, कारण आय वॉज जस्ट 25 आणि माझ्याकडे मर्सिडीज होती. सो मी कुठे गेले बाहेर किंवा असं, सो सगळ्यांना नॉर्मली मित्रमैत्रिणींना वगैरे असं वाटायचं की एकतर माझ्या नवऱ्याची आहे किंवा बाबांची आहे किंवा आम्ही दोघांनी मिळून घेतलेली आहे, माझी असू शकते. सो ज्या वेळेला सगळे तुमच्याकडे असं डाऊटफुल नजरेने बघतात की हे करते काय, म्हणजे असं कसं, सो कुठेतरी इट सीप्स इन ना. कारण पिढ्यानपिढ्या हेच ऐकत आलोय आपण की जास्त दाखवू नका किंवा जास्त उडू नका, नजरेवर येतो लोकांचा. पण मग किती वर्ष असं खुरटलेलंच आयुष्य जगायचं आपण.
मी किती दिवस, मला नाही माहिती नजर लागते की नाही, पण माझ्या डोक्यात आहे ना भीती ती. मी किती दिवस या गोष्टीवर टॅपिंग करत होते की मला भीती वाटते की आपल्या आयुष्यात फार काही चांगलं घडलं तर लोकांची नजर लागते. बिंग व्हेरी ऑनेस्ट विथ दिस. आणि इट चेंज्ड. तो थॉट पण गेला आणि ते सगळंच गेलं. सो असं घडलं, परत कधीतरी वाटलं तर परत टॅप करायचं. पण सुरुवातीला 3 ते 4 विषयांपेक्षा जास्त घ्यायचं नाही, कारण अचानक एवढा लोड सिस्टीम सहन नाही करू शकणार. आणि ते 3 ते 4 विषय एक ॲटलिस्ट महिना 1.5 महिना तरी सातत्याने करायचं. क्लिअर. एखादी गोष्ट मिळवायची आहे, मग ती मिळेपर्यंत करत राहायचं. त्याच्यासाठी ह्याच्या मागे लागायचं नाही. 2-2 तास याच्यात घालवायचे नाहीत. एकदा टॅपिंग करायचं 3 राऊंड आणि विषय संपवायचा. कारण जेवढी आपण कुठल्या गोष्टीच्या मागे लागतो, कुठल्या गोष्टीच्या मागे लागतो, ज्याच्या विषयी आपण साशंक असतो. कोणाचा फोन चेक करायला लागतो, पण ज्याचा आतून माहितीये काही नसणार आहे, कुठे गेलं तरी परत इकडेच येणार आहे. सो त्याला आपणच ती एन्झायटी देतोय की एवढ्या वेळ मी का टॅप करतेय, कारण मला माहितीये ते होणार नाहीये. सो सुरुवातीला मॅनिफेस्टेशनसाठी जरी घेत असाल ना तरी सिंपल गोष्टी घ्या, कारण तुमच्याच सिस्टीमला जर आतनं विरोध असेल त्याला तर ते मॅनिफेस्ट होणारच नाही. क्लिअर. सो 3 ते 4 विषय घ्या, या फॉर्मॅटमध्ये बसवा आणि एका पाठोपाठ हे केलं तरी चालेल, कसंही केलं तरी चालेल. सकाळी 2, रात्री 2, कसंही, कुठेही, अगदी बाथरूम मध्ये सुद्धा. ह्याला शुद्ध अशुद्ध असं काहीही नसतं. बऱ्याच वेळेला घरचे आपली मापं काढत असतात की असं असं काय काय कुठं शिकून आलाय, वेड्यासारखं काहीतरी करतात. म्हणून पीसफुली तुम्हाला वॉशरूम मध्ये पण टॅपिंग करायचं असेल तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही कुठली साधना करत असाल, कुठलं मेडिटेशन करत असाल, त्याच्या मागे पुढे हे केलं तरी चालेल. दिस इज नथिंग टू डू विथ एनी रिलिजन. इट इज अ सायंटिफिक प्रोसिजर. पण ट्राय इट, यू विल सी अमेझिंग मिरॅक्युलस रिझल्ट्स. आणि याच कारणाकरता हे फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय. मी ज्या वेळेला हे सगळं शिकले, माझी आई इतक्या इंटेन्स आजारपणातनं जात होती. तिला इतका क्रॉनिक अस्थमा होता आणि कुठलीही पॅथी, कुठलंही डॉक्टर तिला बरं करू शकत नव्हतं. प्रत्येक डॉक्टर प्रत्येक पॅथी येऊन एकाच ठिकाणी थांबायची की काहीतरी स्ट्रेस आहे ज्याच्यामुळे तिला एवढा क्रॉनिक अस्थमा होतो. आणि मला अक्षरशः आठवतंय, रोज सकाळी मी उठले की ती आमच्या घराच्या बाहेर असं झाड होतं आंब्याचं, त्याच्या खाली ती अशी बसलेली असायची, ट्राईंग टू ब्रीद. ज्या वेळेला हे सगळं समजून घेतलं आणि तिला जेव्हा सांगितलं मी की हे का होतंय तुला, तर माझ्या आजीविषयी तिच्या आतमध्ये इतका तिरस्कार होता. आजी वागली पण तशीच होती, पण इतका तिरस्कार होता तिच्या आतमध्ये की तो तिरस्कार अस्थमा म्हणून तिच्या सिस्टीम मध्ये ट्रॅप्ड होता. आणि इतकी हेल्पलेस तिची अवस्था मी बघितली आहे. आणि ज्या वेळेला मी हे शिकले, तिला मी सांगण्याचा प्रयत्न केला की हे करूया आपण, आणि स्टेटमेंट जेव्हा मी तिला घेऊन करायला लागले की मला या बाईचा विचार केल्यावरती भयंकर राग येतो, तर ती मला म्हणली, आणि आय रिलीज अँड लेट गो वगैरे वगैरे, तर ती मला म्हणली 7 जन्म झाले तरी चालेल, पण मी ह्या बाईला माफ करणार नाही. म्हटलं ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट. मी सरांना फोन केला, सर मला म्हणले की शी हॅज टू लेट हर गो, नाहीतर हे पॉसिबल नाही आहे. ती कॉन्स्टंटली औषधांवर आणि पंप्सवर अवलंबून राहणार आहे. म्हटलं ती ऐकतच नाही, काय करू मी. सर मला म्हणले तू तिला का सांगतेस, तू कर ना, तू तिच्यासाठी कर, किंवा तू तिला समोर बसव आणि तिचा हात हातात घेऊन हे कर. एक दिवशी आईला इतका इंटेन्स अटॅक आला होता, तिला श्वास घेता येत नव्हतं आणि वी वर सो हेल्पलेस. त्या पॉइंटला आय ट्राईड दिस ऑन हर, की तिचा हात हातात घेऊन तिला म्हणलं तू काही बोलू नकोस, आय विल डू इट फॉर यू.
आणि हे अख्खं स्टेटमेंट मी तिच्या बॉडीवरती एक 15 मिनिटं आय वॉज टॅपिंग आणि माझ्या डोळ्यासमोर मी बघितलेला हा चमत्कार होता की तिचा अख्खा अटॅक रिव्हर्स झाला. आणि गंमत म्हणजे तो रिव्हर्स झाल्यानंतर तिचा अस्थमा पूर्णपणे बरा झाला. ॲलोपॅथीमध्ये अस्थमा कॅनॉट बी क्युअर्ड. तो फक्त मॅनेज करता येतो, इतका क्रोनिक अस्थमा तर. आणि त्यानंतर शी लिव्ड हेल्दीली फॉर 13 years. वी लॉस्ट हर इन 2021. पण जर हे मिळालं नसतं ना मला तर वी वुड हॅव लॉस्ट हर लॉंग बॅक. आणि ही तळमळ जी आहे आमची की पैशांकरता कोणापर्यंत तरी हा कार्यक्रम पोचला नाही असं होऊ नये म्हणून दिस एंटायर प्रोसेस ऑफ EFT वी आर टीचिंग फॉर फ्री. आणि सर एकदा 2008 मध्ये म्हणाले होते की माझी ही इच्छा आहे, त्यावेळेला 5,000 रुपये कार्यक्रमाची फी होती, की माझी ही इच्छा आहे की एक दिवशी हे सगळं फ्री शिकवता यावं. आणि गेली 10 वर्ष हे फ्री शिकवतोय. सो ट्राय दिस. इट हॅज चेंज्ड मिलियन्स ऑफ लाईव्स. कुठे जर आपण अडत असू तर आपल्या लिमिटेशन्स मुळे आहोत. आणि हे कशावरही वर्क करतं, हेल्थवर, पैशावर, रिलेशनशिपवर, स्पिरिच्युअलिटीवरती, माइंड कंडिशन्सवरती, कशावरतीही. फक्त तुम्ही ठरवायचे की मी किती एक्सपेरिमेंट करायचं. पण 3-4 विषय घ्या, सातत्याने करा. फार मनाला त्याच्यामध्ये आणू नका. अगदी काय फार रोज कॉन्सन्ट्रेशन मला ती वाटलंच पाहिजे असं काही नाहीये. इट इज सो मेकॅनिकल. कधी कधी सुचलं नाही आणि नुसतं ड्राय टॅपिंग केलं तरी अख्खी बॉडी रिफ्रेश होते. ह्याच्यावरती रिसर्च आहे, यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत की ज्या वेळेला स्ट्रेसमध्ये आपली बॉडी असते ना त्यावेळेला RBCs जे आहेत आपल्या ब्लडमधले हे सगळे असे एकावर एक स्टॅक्ड असतात, फ्री फ्लो नसतात. ॲक्च्युली ते ब्लडमध्ये फ्री फ्लो असले पाहिजेत. आणि ज्या वेळेला टॅपिंग करून लोकांचे ब्लड टेस्ट केलेले आहेत परत, दे हॅव सीन दॅट दीज आर फ्री फ्लोईंग इन देअर सिस्टम. सो ज्यांना हे तुम्ही तुमच्या पर्सनल प्रॉब्लेमसाठी वापरू शकता. हे सोडल्यास यूट्यूबवरती 7 days मिरेकल टॅपिंगचे व्हिडिओज आहेत 7 वेगवेगळ्या इमोशन्सवरती, ऑलरेडी रेडीमेड आहे. सो फक्त व्हिडिओ प्ले करायचा आणि त्याच्याबरोबर टॅप करायचं. कधी कधी माइंड इतकं रेजिस्ट करतं ना, कारण त्याला ह्या नेगेटिव्हिटीची सवय होते. आपण व्हिडिओ बघतो पण असं करायला हात होत नाही, कारण त्या पेशींकरता हे सगळं चेंज करणं खूप मोठं काम आहे. सो जसं जसं बदलायला लागेल ना तसं तुमची सिस्टीम म्हणायला लागेल राहू दे ना उद्या टॅपिंग करू, आजचं राहू दे उद्या करू, आजचं राहू दे उद्या करू. हे झाल्यावर कळलं पाहिजे की आपल्या पेशींना त्या नेगेटिव्हिटीची नशा आहे, त्याला ते सोडायचं नाही. सो एक टाइम ठरवा, फार इमोशन्स त्याच्यामध्ये आणू नका. एक्सपेरिमेंट म्हणून 1 महिना करून बघा. पण जे फ्री फ्लो आयुष्य आज इतके जण अनुभवत आहेत. आज अनुराग इथे बसलेला आहे, त्यानं काय नाही मॅनिफेस्ट केलं. मी त्याला जर इथे किती लोक आहेत म्हणजे सेशन पुरणार नाही. तो स्पोर्ट्स मध्ये आहे. फ्रॉम बिईंग अ पार्ट ऑफ MPL टू एव्हरीथिंग ही हॅज मॅनिफेस्टेड इन हिज लाईफ. तो इतक्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये आमच्याकडे आला होता की पुढे काहीही त्याला दिसत नव्हतं. आणि आज तो किंग्ज 11 बरोबर आहे नाही कशा BCCI मध्ये आज तो, सॉरी मी MPLच म्हणले तुला. सो कुठून कुठे इथे प्रत्येक जण जो बसलेला आहे, एव्हरीबडी हॅज अ सक्सेस स्टोरी. पण इट हॅज टेकन टाइम आणि इट हॅज टेकन टाइम टू बी विथ अस. जसं जसं प्रत्येक सेशनमध्ये काय काय कळत जातं, सुचत जातं. आपण आपल्यावरती जेवढं काम करू तेवढी आपली फ्रिक्वेन्सी वाढत जाते. जेवढी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल त्याच्या अलाइनमेंटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आयुष्यात येत जातात. सो ट्राय इट, डेफिनेटली ट्राय इट. सो ह्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे, पुढे कोणाला काही डाऊट आहे याच्याशी रिलेटेड? येस बोला. माईक घेता.
नाही रेकॉर्ड होणार नाही म्हणून ते युट्यूबवर जे बघतात. हा प्रोग्राम युट्यूबवरती पण येईल, पण 27 तारखेला म्हणजे मुंबईचं 26चं सेशन झाल्यानंतर युट्यूबवरती येईल. बरं बोल, मी रिपीट करते क्वेश्चन. ऑन हर बॉडी. नाही नाही, मी माझं बोलत होते. हो हो हो, कारण एनर्जेटिकली आपण सगळे कनेक्टेड होते एकमेकांशी. देयर इज नो डिस्टन्स इन एनर्जी. नाही. हो हो हो, कारण इमर्जन्सीच होती ना तशी, ती ऐकायच्याच मनस्थितीत नव्हती. कधी कधी आपल्याला ब्लॉक माहिती असून तो रिलीजच करायचा नसतो. राग ही एक त्यातली गोष्ट आहे. राग एवढं पॉवरफुल इमोशन आहे. नाही, तुम्ही टॅपिंग करताना सुरुवातीला पुटपुटायचं. तुमचं तुम्हाला ऐकायला आलं पाहिजे की तुम्ही काय म्हणताय. का? कारण आपलं मन स्थिर नसतं. आपण करतोय एक, वेगळ्याच गोष्टी सुरू असतात. तुम्ही टॅपिंग करणार, त्यात भाजी काय करायची, डब्याला काय आहे, कसं जायचं, कुठून जायचं, सगळं येऊन गेलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही टॅप करताय, ऐकताय, बोलताय, एवढे मल्टिपल फंक्शन जेव्हा ब्रेन करत असतं, इट इज देअर, इट इज इन द नाव. तुम्हाला आठवतं मॅन्युअल गाडी शिकताना, ज्यांना मॅन्युअल गाडी शिकण्याचे दिवस आठवत असतील, केवढ्या गोष्टी, युअर ब्रेन, युअर माइंड इज देअर. कारण ब्रेन एवढ्या गोष्टी एकत्र नाही करू शकत. एकदा सवय झाली की मग ते ऑटो मोडला जातं. मग त्याच्याबरोबरच फोन पण बघतो, त्याच्याबरोबर गाणी बदलतो, बाजूला शिव्या देतो, बरंच काय काय करतो आपण त्याच्याबरोबरच. कारण ऑटो मोडला गेलं ते त्या पॉइंटला. पण टॅपिंग ऑटो मोडला जात नाही, कारण प्रत्येक प्रॉब्लेमचा प्रोटोकॉल वेगळा असतो. सो एनी चेंज द ब्रेन हॅज टू कॉन्सन्ट्रेट इमिजिएटली. ओके फाईन, घे पुढे. ह्याचे हे पाठवून देतो आम्ही. ओके, एक खूप इंटरेस्टिंग वर्कशॉप येतोय 17 नोव्हेंबरला, विच इज इन्वोकिंग एंजल्स. या सगळ्या फ्रिक्वेन्सी बँडविड्थ वरती जशी ह्युमन्सची एक फ्रिक्वेन्सी आहे, तशीच या हायर रेल्म फ्रिक्वेन्सीज मधली एंजल्सची एक फ्रिक्वेन्सी आहे. आणि ही दोन पुस्तकं ज्यांनी एक्सपेरिमेंटल अप्रोचेसनी एंजल्स बद्दल जगासमोर काही एक्सपेरिमेंट समोर आणले, त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे द फिजिक्स ऑफ एंजल्स बाय रुपर्ट शेल्ड्रेक. रुपर्ट शेल्ड्रेक एक अवलिया माणूस, यांनी इतके भन्नाट रिसर्च केलेले आहेत. त्यांनी हा रिसर्च थ्रू एक्सपेरिमेंट्स प्रूव्ह केला की आपल्याकडे जर एखादी व्यक्ती स्टेअर करत असेल अगदी कॅमेऱ्यानी सुद्धा, तर आपला ब्रेन ते कसं डिटेक्ट करतं. आपण घरी यायच्या आधी आपल्या कुत्र्याला कसं कळतं की त्याचा मालक घरी आलेला आहे. अशा व्यक्तींनी द फिजिक्स ऑफ एंजल्स नावाचं इतकं सुंदर पुस्तक लिहिलं. त्यानंतर जॉफ्री हडसन ह्या माणसाबद्दल थोडंसं सांगते. जॉफ्री हडसन या माणसाला एक्सरे विजन होती. ह्याला नॉर्मल दुनियाच दिसायची नाही, ह्याला सगळं मॉलिक्युलर स्ट्रक्चरला दिसायचं. जॉफ्री हडसननी या सगळ्या एम्पिरिकल त्याच्या अप्रोचमध्ये एंजल्स या स्पेक्ट्रममध्ये कसे राहतात, त्यांच्या कॉलनीज कशा आहेत अंडर द ग्राउंड. अवतार बघितलाय कोणी? त्याच्यामध्ये त्यांच्या कॉलनीज कशा आहेत ह्याचे पिक्टोग्राफिकल डिस्क्रिप्शन्स जॉफ्री हडसननी दिलेले आहेत. इट्स अ फ्रिक्वेन्सी बँडविड्थ. आणि आपल्याकडे देखील तुम्ही बघितलंय काही जुन्या मंदिरं जी असतात, स्पेसिफिकली कोकणातली वगैरे, त्यांच्या बाहेर पंख असलेले दोन व्यक्तींची चित्र असतात. दॅट इज यक्ष, किंकर. सो पण आपल्याकडे ही कॉन्सेप्ट डेव्हलप नाही झाली की एंजल फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट कसं करायचं. तसंच एंजल ही एक आपल्याच अस्तित्वातली एक हायर फ्रिक्वेन्सी आहे. ह्याच्याशी कसं कनेक्ट करायचं गेले 20 वर्ष सर हा वर्कशॉप घेतात आणि इतका सुंदर, इट्स कम्प्लीट राईट ब्रेन वर्कशॉप आहे. सो याच्याशी रिलेटेड 17 नोव्हेंबरला याच हॉलमध्ये संध्याकाळी 6 ते 9 फर्स्ट सेशन आणि एंजल्सवरती आजपर्यंत घडलेला सगळा रिसर्च. फर्स्ट टाइम वी आर डुईंग दिस प्रोग्राम विथ द फर्स्ट लेक्चर विच इज फ्री ऑफ कॉस्ट. का तर ऐका तरी ॲटलिस्ट, काहीतरी गंमत आहे. काय एक्झॅक्टली हे सगळं असतं. सो 17 तारखेला इथेच आहे. एंजल्स इज ओपन टू एनीबडी.
ज्यांना या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप्सला जॉईन झाला असाल तर तुम्हाला हे तिथे मेसेजेस येतीलच. सो कनेक्टेड राहूया. आणि 17 तारखेच्या कार्यक्रमाला सर असणार आहेत. सो जसं मगाशी मी म्हणलं की हायर जसे जातो अशा लोकांच्या ऑरामध्ये राहण्याचं मिस करू नका. तुम्ही पुढे एंजल्स करा नका करू, दॅट इज युअर फेट. आणि एंजल्सची गंमत किंवा या सगळ्या हायर गोष्टींची गंमत ही आहे, तुम्ही नाही ठरवू शकत की मला ते करायचंय का नाही करायचंय. दॅट फ्रिक्वेन्सी विल चूज यू. सो इफ इट इज युअर कॉलिंग, यू विल गेट कनेक्टेड टू एंजल्स. सो भेटूया 17 तारखेला, 17 नोव्हेंबरला. तोपर्यंत कीप टॅपिंग. आणि टॅपिंग मध्ये काहीही चुकत नाही. ओके, मी स्टेटमेंट चुकवलं, मी मालाच्या ऐवजी दुसरंच काहीतरी म्हटलं, मी आधी इमोशन म्हणलं मग विषय म्हणला, काहीही चुकत नाही. एक तर काय होईल, आहे त्या लेवलला आयुष्य राहील किंवा त्याच्यापेक्षा अपग्रेड होईल. डिग्रेड होणार नाही, नेगेटिव्ह काही होणार नाही. काही घाबरू नका. आणि तुम्ही आत्ता काहीतरी शिकून आलाय, लगेच दुसऱ्याला शिकवायला जाऊ नका. तुम्ही एकतर उसनं बळ घेऊन हे सगळं करणार, त्यात समोरचा लगेच तुमच्या फुग्याला टाचणी मारणार. लेट युअर लाईफ स्पीक फॉर इट सेल्फ. ओके, हा व्हिडिओ यूट्यूबवरती येईलच 27 तारखेला. सो परत बघायचा असेल तर डेफिनेटली बघू शकता. ओके, सो थँक्यू फॉर बिंग विथ अस. येस, आणि मग ब्लॉक्स कसे रिलीज होणार? कारण ब्लॉक्स रिलीज झाले नाही तर आपण वर्ण फक्त सुपर इम्पोज करतोय ना. म्हणजे एक कडू गोळीला फक्त साखर लावून दिली आहे आपण, त्याचा कडूपणा तसाच राहणार आहे. त्यामुळे ब्लॉक रिलीज करणं गरजेचं आहे. आणि रिलीज हे पॉझिटिव्हच आहे. खरा चेंज हवा असेल तर ब्लॉक्सवर काम करायला पाहिजे. वरवर नुसतं छान 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 टाइमपास करायचं असेल तर करू शकतो. येस येस, एकच मिनिट. करू शकतो, दॅट इज ड्राय टॅपिंग. विदाउट एनी स्टेटमेंट टॅपिंग करू शकतो, दॅट इज ड्राय टॅपिंग. येस, बरोबर. हो, ते आपण नॉर्मली असंच फ्री सेशन्स मध्येच घेतो. सो नॉर्मली मनी उपासना सुरू होईल त्याच्या आधी होईल ते, जिथे आपण सरोगेट टॅपिंग शिकणार, सेल्फ सरोगेट शिकणार, टेडीबेअर टॅपिंग शिकणार. सो ह्याचे बरेच पद्धती आहेत. सो दॅट वी विल लर्न इन लेवल. येस, 17 तारखेला, 17 नोव्हेंबरला तुम्ही व्हॉट्सअपला जर जॉईन झाला तर तुम्हाला मेसेजेस, ते पेपर बाहेर दिला असेल तर तुम्हाला ग्रुपला जॉईन होता येईल. येस, हाच कार्यक्रम मुंबईमध्ये 26 तारखेला आहे, BN वैद्य हॉल, दादर ईस्टला. सो ज्याला रेफर करायचं असेल यू कॅन डेफिनेटली रेफर. येस सर. आपण जेव्हा इथे टॅपिंग करतो ना, हा एकदा केला, दुसऱ्यांदा हा केला आणि परत हा केला, चालेल, तसंही चालेल, करू शकता. तसंही ऑल्टरनेट केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. येस, काही नाही. ग्रॅमॅटिकल मिस्टेक कसं माइंडला. ड्राय टॅपिंग करताना हो करणार ना. हे बघ, तू ज्या वेळेला ड्राय टॅपिंग करतेस, तू ज्या वेळेला असं असं करतेस, तुझं न्यूरल नेटवर्क तयार आहे ना, त्याला माहितीये की ही काहीतरी रिलीज करते. काय रिलीज करतेय? जे काही तुला आत्ता होत असेल. कधी कधी इतका स्ट्रेस असतो आपल्याला सुचतच नाही की काय मला असं असं होतंय. सो जस्ट ऑटोमॅटिकली शांत होते सिस्टम. ओके, येस, BN वैद्य हॉल, यू विल गेट द मेसेजेस ऑन युअर. येस येस. No, you will learn that in surrogate, not today. Okay. We'll learn that in surrogate. Yes? Yeah, but आज नहीं. Level 1 today. Okay? Yes. Yes. The last part of the sentence, how do you say it in English? Negativity release. Oh, I allow this negativity to be released. I allow. This negativity to be released. Yes. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जिथे म्हणतो ना की मी स्वतःला स्वीकारते, मी सिच्युएशन नाही स्वीकारत आहे. कितीही बाहेर वाईट असलं तरी आय एम ऍक्सेप्टिंग माय सेल्फ. मी स्वतःला शिव्या देत चांगलं आयुष्य नाही एक्सपेक्ट करू शकत. मला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मला प्रॉब्लेम पेक्षा हायर लेवलला आलं पाहिजे. वेन आय रिजेक्ट माय सेल्फ, आय डिजेक्ट माय सेल्फ, मी त्या प्रॉब्लेम पेक्षा लोअर लेवलवरती.
लहान मुलांचे प्रॉब्लेम तुमच्यासाठी इझी असतात का अवघड असतात? का? त्या लेवलला नाही ना तुम्ही, पण त्यांच्या लेवलला असताना खूप मोठे असतात ना, सिरियस असतात विषय. So when you rise in frequency, only then you will be able to solve problem. म्हणून I accept myself. मी स्वतःला स्वीकारते. If you want, YouTube वरती 7 days miracle tapping इंग्लिश मध्ये पण आहे. ओके? मॅरेज ब्लॉक्स? व्हॉट मॅरेज? म्हणजे मॅरेज होण्याचे ब्लॉक्स का मॅरेज झाल्यानंतरचे ब्लॉक्स? हा, सो सी कुठे गेलं ते? तो स्क्रीन लाव. हा, नाही नाही, खूप काय करू शकतो, असं काही नाही आहे की काय करू शकत नाही मॅरेज झाल्यानंतर. सी सेम, मला लग्नाचं काय प्रॉब्लेम आहे माझा? ओके, ठीक आहे, मग मुलासाठी करायचंय तुम्हाला. हा, सो पण तुम्हाला टेन्शन आहे ना त्याचं, मग तो नेबर का लाइफ क्यों लेके बैठे हो अभी? हा, सो इफ दॅट इज युअर प्रॉब्लेम दॅट ही इज ट्रबलिंग यू, देन यू टेक इट हिअर, की मला ह्या व्यक्तीचा भयंकर त्रास होतो. हा, यू कॅन डू दॅट. और इफ ही वॉन्ट्स टू टॅप, देन ही हॅज टू टॅप की मला लग्नाविषयी, मला माझं लग्न जमत नाहीये ह्याविषयी मला, येस, मला खूप भीती वाटते, काळजी वाटते, माझं कसं होईल, मी एकटाच राहीन, कोणी मिळेल का नाही. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा मला या XYZ चा जे काय प्रचंड राग येतो, आय हेट हिम और हर, आय फील ट्रॅप्ड. आणि ते जर दोघं करत असतील तर किती भारी रिलीज आहे. म्हणजे याच्यापेक्षा सक्सेसफुल मॅरेज असू शकत नाही. इफ दॅट हॅपन्स, की दोघांनाही कळतंय की मला याचा त्रास होतोय, so that is the most successful marriage. Okay, so you can do it for anything. Try it. ज्यांना मगाशी 2-3 जण येऊन विचारून गेले पर्सनल कन्सल्टिंग साठी यायचं असेल, पण तुम्ही पहिल्यांदाच हे सगळं करताय, जरा 1 आठवडा 2 आठवडे प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही पर्सनल कन्सल्टिंग साठी येऊ शकता. पर्सनल कन्सल्टिंग करता बाहेर मिलिंद तुमचा हात वर करा, त्यांना दाजीबा आणि तुमच्यातला फरक कळत नाही. तुम्हाला एक पार्टी देऊया आपण. सो मिलिंद अपॉइंटमेंट्स आणि सगळे डिटेल्स सांभाळतात. सो यू कॅन कॉन्टॅक्ट हिम आणि त्यांच्याकडनं तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. अपॉइंटमेंट्स ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही अवेलेबल आहेत. ऑफलाईन करता प्राधिकरणात, निगडी प्राधिकरणात माझं ऑफिस आहे. असं करायचं नाही, आम्ही पण तिथूनच इथे येतो. आणि काय ते ह्याच्यावर येईल तुम्हाला, मेसेजेस येतील सगळे व्हॉट्सअपवरती, त्याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. सो ऑफलाईन पण आहेत, ऑनलाईन झूम वरती पण अवेलेबल असतात. ऑफलाईन भेटूनच फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं नाही, ऑनलाईन पण तेवढेच इफेक्टिव्हली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, सो असं हे सगळं आहे. आता आपण घरी जाऊया का? येस, 1 hour. येस, आणि हे पर्सनल कन्सल्टिंग पेड असतं बरं का. हा, हे पेड असतं बरोबर. बट म्हणजे बरोबर ना, बरोबर ना, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार, बरोबर ना, मग बरोबरच आहे, म्हणूनच लिहिलंय मी. नाही एक्झॅक्टली. पण आपण स्वतःला, आपण दुसऱ्याला सांगायचं तुम्हाला स्वीकारलंच पाहिजेस, आजच ऐकून हे आपलं आपल्यासाठी चालेल. येस येस. ओके, सो थँक्यू फॉर बिईंग विथ अस. थँक्यू. सी यू ऑन 17 तारखेचा कार्यक्रम मिस करू नका.